स्पर्धा परीक्षांचा तो डोंगर एवढा सिलेबस आणि अभ्यासाचा तो रोजचाच ताण. खरंच हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीये. ती जाडजूड पुस्तकं बघूनच सुरुवातीला जो थकवा येतो ना, तो अगदी स्वाभाविक आहे. तर आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीवर फोकस करणार आहोत जिने अनेक विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे. अभ्यास करताना नोट्स नक्की कशा काढायच्या. चला तर मग आज हीच भली मोठी प्रोसेस पूर्णपणे डिकोड करूया. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. अभ्यासाच्या पहिल्याच दिवसापासून आपण काय करतो? पुस्तकातल्या ओळी जशाच्या तशा वहीत उतरवून काढतो, बरोबर? ही एक अगदी घट्ट रुजलेली सवय आहे आपली. पण जरा थांबा आणि विचार करा. पुस्तकातल्या ओळी फक्त कॉपी करणं म्हणजे खरंच अभ्यास करणं आहे का? आज आपल्याला हीच चुकीची सवय मुळापासून मोडून काढायची आहे. पहिल्या भागाकडे वळूया, तर नोट टेकिंग मिथ. थोडक्यात सांगायचं तर या कारकुनी कामाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं ते पाहूया. आता बघा, इथे एक खूप बेसिक पण महत्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे. पुस्तकातून जसेच्या तसे उतारे काढणं, ती मोठीच्या मोठी रजिस्टर्स भरणं, हे निव्वळ क्लेरिकल किंवा कारकुनी काम आहे. याने फक्त काय होतं, आपल्याला मी खूप अभ्यास केलाय असा एक खोटा आत्मविश्वास मिळतो. पण खरी गोष्ट काय आहे? माहिती नीट समजून घेणं, ती स्मरणात ठेवणं आणि मुख्य परीक्षेच्या वेळी ती बरोबर आठवून कागदावर उतरवणं, हे आहे खरं इंटेलेक्च्युअल किंवा बौद्धिक काम. आणि लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून याच बौद्धिक क्षमतेची अपेक्षा करतात. आणि गंमत बघा, याच क्लरिकल कामाच्या जाळ्यात अडकल्यामुळे नेमकं काय होतं? एका वर्षात परीक्षा पास होण्याचं जे प्राथमिक टार्गेट असतं ना, ते या चुकीच्या पद्धतीमुळे थेट 5 वर्षांच्या पंचवार्षिक योजनेत बदलतं. लिटरली. मुलं वारंवार अपयशी ठरतात, मानसिकदृष्ट्या पूर्ण थकून जातात आणि शेवटी फ्रस्ट्रेशन येतं. म्हणूनच आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, द 6 मंथ रूल. म्हणजेच नोट्स जरा उशिरा काढण्याची ताकद. अभ्यासाची ना एक प्रॉपर टाईमलाईन असते. सुरुवातीचे पहिले 6 महिने. ऐकून कदाचित धक्का बसेल, पण अजिबात नोट्स काढायच्या नाहीत, बिलकुल नाही. या काळात फक्त वाचन करायचंय, सिलेबस समजून घ्यायचाय आणि महत्त्वाच्या शब्दांना फक्त हायलाईट करायचंय. मग 7व्या महिन्यापासून पुढे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा एकदम सखोल विश्लेषण करायचं. आणि त्यानंतर बरोबर 10व्या महिन्यापासून खऱ्या अर्थाने नोट्स काढायला सुरुवात करायची. आता साहजिकच असा प्रश्न पडू शकतो, सुरुवातीला नोट्स का काढायच्या नाहीत? याचं कारण खूप लॉजिकल आहे. जेव्हा प्रत्यक्ष न लिहिता फक्त वाचन केलं जातं ना, तेव्हा आपला मेंदू तो सिलेबस आणि जुने प्रश्न सतत बघून जे महत्त्वाचे कीवर्ड्स असतात ते सबकॉन्शियसली म्हणजे अंतर्मनात आपोआप साठवू लागतो. यालाच आपण सबकॉन्शियस स्टोरेज म्हणतो. थोडक्यात काय, तर आपला मेंदू स्वतःहूनच ठरवू लागतो की परीक्षेच्या दृष्टीने नक्की काय महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं समजण्यासाठी आणखी एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. प्रत्यक्ष नोट्स काढायला घेण्यापूर्वी किमान 1200 जुन्या प्रश्नांचं, म्हणजेच मागच्या साधारण 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत ह्या 1200 प्रश्नांमधून आयोगाला नक्की काय अपेक्षित आहे हे समजत नाही ना, तोपर्यंत पेन उचलून नोट्स काढायला घेणं पूर्णपणे व्यर्थ आहे. इथूनच सुरुवात होते आपल्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाची, मास्टरिंग मायक्रो नोट्स. वेगाने कसं आठवायचं याची ही एक उत्तम सिस्टीम आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या मायक्रो नोट्सचे काही एकदम पक्के नियम आहेत. पहिलं म्हणजे फक्त कीवर्ड्सचा वापर करायचा, पूर्ण वाक्य तर अजिबात लिहायची नाहीत. त्यानंतर व्हिज्युअल बॉक्सेसचा जास्तीत जास्त वापर करायचा, कारण इथे आपल्याला मुख्यत्वे आपल्या दृश्य स्मृतीवर म्हणजेच व्हिज्युअल मेमरीवर अवलंबून राहायचं आहे. आणि सर्वात शेवटचं, या नोट्स अशा असाव्यात ज्या अगदी एका नजरेत संपूर्णपणे स्कॅन करता येतील. हे एक वाक्य अभ्यासात नेहमी डोळ्यासमोर असायला हवं. नोट्स या पाठ्यपुस्तक शिकण्यासाठी किंवा ते पुन्हा वाचण्यासाठी नसतात, तर त्या व्हिज्युअल मेमरीच्या माध्यमातून अतिशय वेगाने रिव्हिजन करण्यासाठी असतात. त्या नोट्स म्हणजे फक्त मेंदूला दिलेले ट्रिगर्स आहेत. एका दृष्टिक्षेपात संपूर्ण संकल्पना अगदी जशीच्या तशी आठवली पाहिजे, हाच त्यामागचा खरा उद्देश आहे. आता प्रत्यक्ष पाहूया की हे कसं काम करतं. आपला चौथा भाग आहे, मायक्रो नोट्स इन ॲक्शन. गुंतागुंतीचे मोठे विषय अगदी सोपे कसे करायचे ते आता आपण प्रॅक्टिकली बघूया. आणि हे उदाहरण अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की संविधानातील मोठ्या आणि क्लिष्ट कलमांना छोट्या ट्रिगर्समध्ये कसं बसवता येतं. आता बघा, कलम 74. यासाठी इथे फक्त PM ॲडवाइजेस प्रेसिडेंट एवढंच लिहिलंय.
आणि कलम 75 PM अपॉइंटमेंट. दॅट्स इट. यात कुठेही मोठमोठी वाक्य नाहीत. फक्त एका छोट्या शब्दावरून अख्खं कलम आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणखी एक मोठं उदाहरण घेऊया. फायनान्स कमिशन म्हणजेच वित्त आयोग. याचा अभ्यास करताना पुस्तकाची अक्षरशः अनेक पानं भरलेली असतात. पण इथे एका छोट्या व्हिज्युअल बॉक्समध्ये त्याचे फक्त 4 टप्पे केलेत. पहिलं, राष्ट्रपतींकडून स्थापना. दुसरं, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य. तिसरं, केंद्र आणि राज्यामध्ये करांची विभागणी. आणि चौथं, कन्सॉलिडेटेड फंड. संपला विषय. हा छोटा बॉक्स बघितला की ह्या एवढ्या मोठ्या विषयाची रिव्हिजन अवघ्या काही सेकंदात होते. आता अर्थशास्त्रामधल्या समाजवाद ह्या संकल्पनेकडे वळूया. एकीकडे पुस्तकातील तो मोठा परिच्छेद असतो ज्यामध्ये सरकारी नियंत्रण, संपत्तीचं वाटप असं सगळं सविस्तर दिले. पण दुसरीकडे आपल्या मायक्रोनोटमध्ये फक्त मोजके कीवर्ड्स आहेत. GOVT कंट्रोल, PSUs आणि DPSP 39B व 39C. बघितलं, ही एक छोटीशी नोट त्या पूर्ण परिच्छेदाची जागा घेते आणि मेंदूला बरोबर योग्य ती कायदेशीर आणि आर्थिक माहिती अगदी अचूक पुरवते. या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट मात्र नेहमी स्मरणात ठेवा. परीक्षेशी कायम प्रामाणिक रहा. परीक्षा पास होण्यासाठी स्मार्ट आणि बौद्धिक कामाची गरज असते, केवळ कारकुनी सहनशीलतेची नाही. उगाच स्वतःला आणि इतरांना दाखवण्यासाठी पानांमागून पानं आणि नोंदवह्या भरत बसणं आता थांबवलं पाहिजे. जुन्या, चुकीच्या सवयी सोडून अत्यंत स्ट्रॅटेजिक पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करणं ही आता काळाची खरी गरज आहे. आणि म्हणूनच शेवटी जाता जाता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्वतःला नक्की विचारण्यासारखा आहे. ज्या नोट्स आत्तापर्यंत काढल्या गेल्या आहेत किंवा आजवर आपण काढत आलोय, त्या खरंच परीक्षा पास होण्यासाठी बनवल्या आहेत की फक्त वह्यांची रिकामी पानं भरण्यासाठी? यावर गंभीरपणे विचार करण्याची आणि आपल्या अभ्यासाची दिशा बदलण्याची वेळ नक्कीच आली आहे. आजच्या या विश्लेषणाचा अभ्यासात नक्कीच मोठा फायदा होईल अशी खात्री आहे.